तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आलो आहे आपल्या गावाच्या मंदिरामध्ये। तर वीरेश्वराचं मंदिर आहे, तो आपल्या हायस्कूलच्या बाजूला मंदिराच्या आवारातच आपला हायस्कूल वगैरे आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल। तर मागचा एक व्हिडिओ आपला असेल तर आपल्या मंदिरातल्या पूजेचा, तर महाशिवरात्रीचा। तर मंडळी, आपला हा वीरेश्वराचा जो मंदिर आहे तर त्याच्यावरचे कौलं आपण काढतोय। तर कौलं काढून त्याच्यावरच्या ज्या रिपा आहेत लाकडाच्या, तर रिपाच्या जरा जुन्या झाल्यात, तर त्या रिपांचं दुरुस्तीचं काम आपण करणार आहोत। तर बघूया आता कशा प्रकारे आपल्या या वीरेश्वराच्या मंदिरावरचे आपण कौलं काढतोय आणि त्यानंतर रिपेचं काम पुढे चालू होईल, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात बघणारच आहोत। त्यात आपण मंदिराचं कोणतं काम करू ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात बघू। तर म्हणजे हे आपलं वीरेश्वराचं मंदिर आहे, तर आपल्या विरसाई गावातलं। तर आपली पूर्ण गावाची गावसाई आहे। तर बघतोय आपल्या गावातले सर्व गावकरी आता इथे मंदिराचे ते काम करतायत। त्यासाठी आपल्या गावातील सर्वजण ते या ठिकाणी कौलं गोळा करतायत। तर मंडळी बघतोय एका पाठोपाठ एकाकडे आपण जे आता कौलं देत आहेत त्यामध्ये जलद गतीने होतं, तर एक माणूस जास्त जमत पण नाही आणि दुसऱ्याकडे लगेच आपण देतो। तर या पद्धतीने काम जलद गतीने होतं, तर कंटाळा सुद्धा येत नाही। तर आपण हे वरच्या ठिकाणी बघतोय, तर वरती कौलं अर्ध्या बाजूचे काढलेले आहेत, बाकीचे काढतायत। तर म्हणजे बघते वरतून इथे आता कौलं काढतायत, तर अर्ध्या बाजूची पूर्ण आता कौले काढलेली आहेत। तर बाबा इथे कौलं जमवत आहेत। तर मंडळी बघतोय आपल्या गावच्या ठिकाणी एखादं घर असो का मंदिर असो, तर तो कोणतंही काम असेल तर आपले गावकरी सर्व एक जमावाने हा काम करत असतात। तर म्हणजे बघतो आपण कौलं काढतोय, तर अर्धी कौलं पूर्ण मंदिराची काढून झाली। तर म्हणजे आपण आता बघूया की ही कौलं कशा पद्धतीने काढली जातात। तर अशा खाचांमध्ये ही कौलं अडकलेली असतात एकमेकांमध्ये। जर कितीही वारा आला तरी काही होत नाही। जर आपण मागे कोरोनाच्या वेळी बघितलं तर त्या वाऱ्यामुळे भरपूर नुकसान झालं होतं, पण पत्र्याची घरं होते ते उडाले आणि ज्या छपरावर कौलं होती ते वाचले। हा उपयोग आहे कौलांचा। तर मंडळी बघतो आपल्या गावातले कितीतरी सदस्य आहेत, तर आपले गावकरी मंडळी ते सर्व इथे आता कौलं काढतायत। तर पूर्ण आपल्या गावाची गावसाई आहे, तर आपल्या वीरेश्वराच्या मंदिरामध्ये। तर मंडळी बघतो हे आता अर्ध्यापर्यंत कौलं काढलेले आहेत। तर आपले गावकरी आता कौलाच्या वरती चढले, तर मंदिराच्या वरती कळसावर।
हो ना बघतो आपले माने अण्णा ते पण आहेत. तर आपले पूर्ण गावचे आहे. तर कौलं काढले त्यामुळे आपण छपरावरून बघतोय. तर मंडळी बघतोय आपण हा इथे सबोधा पण इथे वरती चढलाय. तर कौलं काढतोय. त्या घरी मी जाऊन आलो, त्याला उठवून आलो. झोपला होता पण नंतरला आला आपलं पाठोपाठ. तर म्हणजे ही आहे आपल्या गावातली गावसे. तर आपले सर्व गावकरी काम करतात इथे. तर वीरेश्वराच्या मंदिरामध्ये दादा आज गेला नाही कामावर, कुठे होता? गुढीपाडवा. हा काम कुठे चालू आहे आता? हा तर म्हणजे बघतोय अर्धा आपल्या मंदिरावरची कौलं काढून झाली. तर आपण कौलं काढल्याची नंतरला परत भेटूया. आपण थोडं काम करूया आता परत. तर म्हणजे बघतो तर एवढी सर्व कौलं काढून झाली. तर आता जे रिपा आहेत ते रिपा काढतायत. तर म्हणजे बघतो हा मंदिराच्या पाठचा सर्व भाग आहे. तर आता जागा खूप आहे मंदिराच्या आवारामध्ये. तर आता एवढी सर्व कौलं आपण काढली आहे आता मंदिरावरची. कौलं काढून झाले, आता रिपा काढतायत. काय करता होते? अण्णा हे रिपा पण काढायचे आहेत का? तर म्हणजे ज्या रिपा आता जुन्या झाल्या आहेत, म्हणजे ज्याला वाळवी लागले त्या रिपा काढायच्या आहेत. पण बाकीच्या ठेवणार आहोत आपण. तर हे बघतोय आपण बाहेरचे सर्व गावकरी. तर आपले सर्व गावकरी आता खाली बसलेत. मंदिराचे इथे थोडे कौलं काढून झालेत. सर्व गावकरी आपले विश्रांती घेत आहेत. तर काम झालंय भरपूर, म्हणजे कौलं काढून झालेत आता पूर्ण मंदिरावरची. तर अण्णा इथे आपले पिंपळकर अण्णा आता रिपा काढतायत. आजचा हात थंडा आला मस्त. थंडा मागवा. तर म्हणजे आपण वीरेश्वराच्या मंदिरावरची जी कौलं काढली ती कौलं इथे आता खाली बाहेर उतरलेली आहेत. तर कौलं साफ करतायत. ना बाबा जेवलात काय? किती वाजता? 12 वाजता. हे कधी ठरला होता ही गावसे करायचा? काल. हां हां काल मी रात्री आलो ना, त्यानंतरला आज सकाळी समजला. दापोली जाणार होतो पण नाही गेलो. आजच्या दिवसाला कोण दापोली जातो? आजच्या दिवसाला नाही, पण काय आपल्याला जायला लागतं ना. पण ठेवायचं आपला. तर म्हणजे आज वर्षाचा आपला नवीन वर्षाचा मराठी सण तर गुढीपाडवा. तर आपल्या मराठी वर्षाचा पहिला दिवस. तर त्यानिमित्त आपण मंदिरावरती इथे आपण बघतोय तर काम चालू आहे. तर मंदिरावरचे जे कौलं आहेत ते काढतोय. तर काही रिपा आहेत त्या जुन्या झाल्या आहेत. तर त्या जुन्या झालेल्या रिपा आपण काढतोय आता. सर्वजण आपले गावकरी आहेत. तर आपल्या संपूर्ण गावाची गावचे आहे. तर इथे बघतोय आपण तर कौलं बाहेर काढलेले आहेत आणि आता साफ करतायत. साफ करून एका बाजूला ठेवतायत. कधी साफ करतायत ते आपण आता बघतोय आता. ते वरची घ्यायला लागते, खाली पडतील सर्व ना.
आता ही साफ करून एवढी ठेवलेली आहेत का आता? तर मंडळी बघतोय तरी पण अर्ध्या मंदिरावरची कौलं आपण साफ करून इथे ठेवलेली आहेत आपल्या गावकऱ्यांनी. तर अर्धी कौलं काढलेली आहेत इथे. तर आपण मंदिराच्या पाठी आलोय. तर बघतोय जरा विश्रांती म्हणून आपले गावकरी बसलेत बाबा. तर काही वरच्या रिपा आहेत ते काढतायत अजून. तर बघतोय मामा पण आहेत, दादा पण वरती बसलेत, तर रिपा काढतायत. रिपा सर्व काढल्या काय? वरती रिपाच लावायचीत का परत लाकडांचं काय करायचंय? तर मंडळी बघतोय तर मंदिराचं पूर्ण काम नाहीच आहे. जो आपला मंदिर आहे वीरेश्वराचा तो जसा आहे तसाच ठेवायचा आपल्याला, कारण तो जुन्या काळचा आहे, तो चांगला दिसतो. तर या ठिकाणी सुद्धा कौलं काढलेलेच आहेत. तर अर्ध्या मंदिराची कौलं ह्या दुसऱ्या बाजूला काढलेली होती. ए भावा तू कधी आलास? सकाळी आलास? किती दिवस आहेस? किती दिवस आहे? उद्या दिवस. नोकरी आमची. हो बरे गावचे पण भेटले तुला आल्यावर? हातभार झाला. हो आपले सर्व आले का मुंबईवाले? तर काही जण दिसले मला. तर आपण बघतोय पूर्ण आपल्या मंदिरावरची कौलं आता काढलेली आहेत आणि ते साफ करून ठेवत आहेत. तर आता आपण मंदिरामध्ये आल्यावर नारळ फोडलेला होता, तर ते आपल्या अन्न आता सर्वांना प्रसाद वाटत आहेत. तर मंडळी हा बघतोय मंदिरातला प्रसाद. तर बघतोय आपल्या मंदिराच्या दोन्ही बाजूला आता कौलं अन्न साफ करतात सर्वजण. ते साफ करून ठेवतील. अण्णा परत रंग मारायचा असेल ना याला? नाही ना काय काव मारायचं आहे. रिपा नवीन टाकायचे असतील ना या? तर म्हणजे बघतो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर मंदिराचा वरचं छप्परचं काम चालू आहे. तर आपले सर्व गावकरी ते बसलेत, जरा आता विश्रांती घेत आहेत. तर हा आपलं खेमाचं मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण बसलोय सर्व आता. तर म्हणजे बघतोय आपल्या इथे आता आपण जी कौलं काढली होती वीरेश्वराच्या मंदिरावरची, तर ती कौलं आता आपले गावकरी सर्व साफ करत आहेत. हो फोटो येत आहेत. आणि आज कशी आपल्या पूर्ण गावातली आली ना गावचे. त्याला गुढीपाडवा पण होता, वर्षाचा पहिला दिवस. तर त्यानिमित्त आपल्याला पण सर्वांना जरा सुट्टी होती. तर रविवारचा वार आहे, त्यानिमित्त सर्व घरी आहेत आणि प्लस गुढीपाडवा. तर त्यानंतर आपण आलोय आता आपल्या गावाच्या रहाटीमध्ये. तर तिथे लाकडं काही आहेत ते रिपांसाठी आपल्याला वापरायची आहेत. तर ती लाकडं आपण आता इथे रहाटीमध्ये काढणार आहोत. तर आता बघतोय आपले गावकरी सर्व इथे रहाटीमध्ये लाकडं सर्व काढतायत. तर आपल्या गावचीच एक रहाट आहे. तर रहाट म्हणजे मंडळी जंगल असतं, तर त्या जंगलाला आपण रहाट म्हणतो. तर जेवढे गावासाठी काय मंदिरांसाठी काय लाकडे पाहिजे असतात
तर त्या गावाच्या रहाटीमधून आपण फाटी गोळा करत असतो. तर ते सर्वजण इथे फाटी गोळा करतायत. तर एका बाजूला कटिंग चालू आहे लाकडांची, तर दुसऱ्या बाजूला आपले गावकरी आहेत ते लाकडं बाजूला नेत आहेत. तर मंदिरामध्ये ही लाकडं आपल्याला रिपांसाठी न्यायची आहे. तर मंडळी आपण बघतोय आता जे आपल्या रहाटीमध्ये लाकडं जी आपण कटिंग करून ठेवलेली होती, तर आपले गावकरी काही लाकडं तिथे ठेवत आहेत. तर हे तोडलेले जे लाकडं होते ते आपण आता एका रस्सीने बांधलेले आहे. तर त्यानुसार आपण बघतोय सर्व गावकरी एकदम ओढत आता रस्सीने तो लाकडं नेत आहेत. तर आपण बघतोय कशा पद्धतीने आता हे लाकडं आपण ओढतोय. तर गावाला मंडळी असं असतं की तो मोठा लाकडू असतो, तो जर आपल्या डोक्यावर किंवा खांद्यावर नेऊ शकत नसलो तर तो अशा रस्सी बांधून आपण ओढत नेतो. तो कितीही लांब असला तरी ओढत नेऊ शकतो. तर मंडळी बघतोय त्या रशीच्या नंतरला आता रशी जास्त वाट लागते. तर आता ढकळ्यामध्ये नेत आहेत. तर सर्व आपले गावकरी लाकडं आता ढकलून नेत आहेत. हो इकडं तुम्ही. ह्यालाच लावा. हे किती काढलेले आहेत? 4. हा 2 नेलेले आहेत, अजून 2 न्यायचे आहेत. तर मंडळी आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वात जास्त काय दिसून येतं तर ते म्हणजे कोकण आणि कोकणातली माणसं. तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याकडे कोणताही कार्यक्रम असो, सण असो, उत्सव असो की एखादी गोष्ट असो, तर त्यासाठी आपल्या गावातले गावकरी सर्व एकत्रपणे एकजूट राहतात. तर हेच आनंद असतं. सर्वांनी मिळून मिसळून कोणताही कार्यक्रम करो किंवा कोणतीही गोष्ट करो तर त्यामध्ये आनंद आपल्या कोकणातच असतं. तर असं सुख फक्त आपल्या कोकणातच पाहायला मिळतं. म्हणूनच म्हणतात ना, तर कोकणातली माणसं साधीभोळी असतात. बघतोय तिला आपण जी लाकडं काढली तर ते आपल्या गावातील सर्व गावकरी आता गाडीमध्ये भरतायत. तर मंडळी ही आता मशीनवरती कट करण्यासाठी आता लाकडं नेलेली आहेत. तर कादिरीमध्ये ही लाकडं आता घेऊन जातील. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की
आपण जे मंदिराचं काम केलं तर मंदिराची काही कौलं होते आणि रिपा होत्या त्या बाद झाल्या होत्या, तर त्या रिपा आपण काढल्या. तर कौलं पण बघितली साफ करून एका बाजूला ठेवली. तर आता नवीन रिपा होत्या त्या आपण आपल्या रहाटीमधून लाकडं जी काढली ती लाकडं आता मशीनवरती कट करण्यासाठी घेऊन गेलेत, तर काजळीमध्ये नेतील आता. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला कमेंटसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.